हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्रं सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञान मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं प्रतीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्णा। तर भगवान जगन्नाथ हे पतित पावन आहेत. भगवान जगन्नाथांचं प्राकट्यच या जगतातल्या अधम पतित सर्व जीवात्मे वारंवार होणाऱ्या जन्म मृत्यूच्या कष्टाने पीडित आहेत, शोक मोह भयाने त्रस्त आहेत. अशा लोकांना लवकरात लवकर मोक्ष प्रदान करून त्यांना भगवंताच्या धामी कशा प्रकारे नेता येईल यासाठी भगवान या पृथ्वी तलावर येऊन, इको कमी करा, या पृथ्वीवरती येऊन लीला करत असतात. भगवान श्रीकृष्णांचा अन्य काही उपाय किंवा दुसरा हेतू नसतो. भगवंताच्या नित्यलीला आध्यात्मिक जगतात, गोलोक वृंदावनमध्ये, वैकुंठामध्ये नित्य चालू आहेत. भगवंताने या जगात येण्यासाठी कष्ट घेण्याची काही आवश्यकता नाहीये. भगवंत काय येतात माहितीये का? तुम्हा आम्हासारख्या पतित जीवात्म्यांना पुन्हा आपल्या धामात नेऊन आपल्याला शाश्वत सुख समाधान आनंद देण्यासाठी. आपले सगळे मोबाईल तुम्ही स्विच ऑफ करा किंवा सायलेंटवर ठेवा 1 तासभरासाठी. भगवंतांना या जगात येण्यासाठी का कष्ट घ्यावे लागतात? कारण भगवंताचा हेतू आहे की माझ्यापासून वेगळे झालेले हे बद्ध जीव आहेत, आपण सगळे भगवंताचे अंश आहोत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. हे प्रकृतीशी आपला संघर्ष चालू आहे. आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत, पण या जीवात्म्याचा प्रकृतीशी संघर्ष चालू आहे. या प्रकृतीशी संघर्ष म्हणजे काय? आपल्याला शरीर आणि मनाशी संघर्ष चालू आहे, इंद्रियांशी संघर्ष चालू आहे, नैसर्गिक घटकांशी संघर्ष चालू आहे, इतर जीवात्म्याशी संघर्ष चालू आहे. या सगळ्यांपासून आपल्याला त्रास होतो. जोराचा वारा वाहू लागतो, थंडीमध्ये थंडी वाजते, गरमीमध्ये गरमी होते, पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो, इतर जीवात्मे त्रास देतात, प्रकृती त्रास देते. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला दुःख येऊ नये म्हणून आपल्याला जपावं लागतं, काळजी घ्यावी, त्याची व्यवस्था करावी लागते. घर बांधावं लागतं, घरात मग पुन्हा सुखसुविधा आणाव्या लागतात. हे सगळं कशासाठी? त्रास होऊ नये याच्यासाठी जगतोय माणूस. तुम्ही जर जीवन बारकाईने बघितलं, माणूस जगत आहे त्रास होऊ नये याची व्यवस्था करण्यासाठी. पण तरी पण तुम्ही पाहाल, एवढी सगळी व्यवस्था करून सुद्धा आपल्याला त्रास होतोच कुठून ना कुठून. एका बाजूनं त्रास वाचवायचा प्रयास केला, दुसऱ्या बाजून येतो, दुसऱ्या बाजूनं त्रास केला, तिसऱ्या बाजून येतो, आणि आपण त्याची कल्पना पण केलेली नसते. अशी संकट विपदा आपल्या जीवनात येतात. म्हणून हे जगताचं वर्णन दुःखालयम अशाश्वतम केलेलं आहे. आणि भगवंत या जगामध्ये यासाठी येतात, लीला करून दाखवतात, कारण जीवात्म्याला आकर्षित करण्यासाठी. येणेकरून जीवात्मा त्यांचं कीर्तन करेल, भजन करेल, भगवंताला शरणागत होईल, भगवंताचा भक्त होईल. आणि काहीच नाही की तो करण्याच्या लायकीचा किंवा पात्रतेचा, किमान तो जीवात्मा भगवंताचा येणकेन प्रकारे महाप्रसाद त्याच्या मुखात जाईल. म्हणून भगवंत या ठिकाणी एवढ्यासाठी येतात की जीवात्मा या धामामध्ये, आणि धाम घेऊन येतात. कमीत कमी या धामाच्या रेतीमध्ये तो लोटांगण घालेल, लोटांगण घालून साष्टांग दंडवत केलेल,
म्हणून या पुरी धामामध्ये, वृंदावन धामामध्ये एखादा जेव्हा झोपतो व्यक्ती, आता आपण सगळे वैष्णव आहोत, आपण भक्त आहोत, आपल्याला माहिती आहे की भगवंतांना दंडवत केला पाहिजे. पण बाहेरचे जात जे लोक येतात, असंच येतात यात्रेकरू, त्यांना माहित नाही की दंडवत घालायचा असतो, साष्टांग दंडवत भगवंतापुढे, त्यांना माहित नाही. पण पुरी धामाच्या महात्म्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एखादा नुसता जगन्नाथपुरीमध्ये येऊन झोपतो, हॉटेलमध्ये येऊन, त्याला दंडवत घातल्याचं फळ मिळतं. म्हणजे भगवंतानी किती कृपा केलेली आहे. आणि 7-8 तास व्यक्ती झोपला इथं येऊन, नुसतं 7-8 तास त्याला दंडवत घातल्याचं फळ मिळतं. म्हणजे किती मोठी कृपा आहे भगवंतानी. नकळतपणे नुसतं धामामध्ये आला, झोपला तरी पुण्य मिळणार. बरं, झोपण्याचं एक जाऊ द्या, तो आला आणि नुसताच गेला तरी पण भगवंतानी कृपा केली आहे. हे पुरी धाम जे आहे ना, इतकं कृपाळू धाम आहे की शास्त्रात असं लिहिलेलं आहे, शास्त्रामध्ये, इथं येऊन एखाद्यानं मासे खाल्ले समुद्रातले, त्याला यज्ञाचा प्रसाद हविष्यान्न खाल्ल्याचं सौभाग्य प्राप्त होतं. हे शास्त्रात म्हणले. याचा अर्थ असा नाही की इथं येऊन हॉटेलात मासे खावा. याचा अर्थ असा नव्हे. पण अशा अधमपती जीवात्म्याला भगवंत किती दया करतात. दया करण्यासाठी, कारण तो व्यक्तीला काय, भगवंतानी जर कृपा नाही दाखवली तर जन्म जन्मांतर असं या फेऱ्यामध्ये फिरत राहणार. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे भवदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. पुन्हा पुन्हा होणारे जन्म मृत्यू जरा व्याधी यांनी त्रस्त आहे आणि पुन्हा पुन्हा तो 84 लाख योनीच्या चक्रामध्ये फिरत आहे. पुन्हा संसार करतो, पुन्हा बायका, पोरं, मुलं, जॉब, अमुक तमुक, पुन्हा असं सगळं त्याचं चक्र चालू आहे. सुटका कधी होणार? मग भगवंत कृपा करतात. हालाकी जीवात्मा शरणागत व्हायला तयार नाही, जीवात्म्याला इच्छाच नाही भगवंताकडे जाण्याची, पण त्याला इच्छा व्हावी म्हणून भगवंत हे सर्व लीला करतात, धाम प्रकट करतात आणि जीवात्म्याच्या हृदयात थोडी श्रद्धा निर्माण व्हावी यासाठी प्रयास करतात. तर म्हणून भगवान जगन्नाथ हे केवळ आणि केवळ अधमपतित जीवांचे नाथ आहेत, म्हणून त्यांना पतित पावन म्हटलेलं आहे. आणि ते कृपा करण्यास तत्पर आहेत. ते कोणती अट, पूर्व अट ठेवत नाहीत, माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर. भगवंत तुमचा फक्त थोडासा हृदयामध्ये भक्तिभाव असेल भगवंताप्रती, भगवंत त्वरित तुमच्यावरती लक्ष देतील, तुमच्यावर कृपा करतील आणि तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी भगवंत मदत करतील. तर अशा प्रकारे 100-200 वर्षापूर्वी घडलेली कथा आहे ही. तर जगन्नाथपुरीमध्ये या संपूर्ण ओडिसा राज्यामध्ये सालबेग नावाचा एक महान भक्त होऊन गेले इथं. सालबेग, तुम्हाला असतं काय नाव? तर ते मुसलमान परिवारामध्ये जन्म होता. तर ते जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये गावोगावी संत तुकारामांचे अभंग म्हणतात, ज्ञानेश्वरीतला ओव्या म्हणतात, गवळणी म्हणतात, तसं ओडिशातल्या गावागावामध्ये सालबेगांच्या गीतरचना, काव्यरचना आणि सुंदर सुंदर जगन्नाथावरती लिहिलेल्या गायल्या जातात. म्हणजे सालबेग कोण आहेत? तर सालबेग जे आहेत भगवंताचे भक्त आहेत. आणि ते कसे भक्त झाले माहितीये? तर ती कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर सालबेग जे आहेत, हे यांचा जन्म मुसलमान परिवारामध्ये झाला असला, त्यांची आई हिंदू आहे. म्हणजे झालं असं की कटक म्हणून आहे एक मोठी सिटी आहे, ओडिसातली सगळ्यात मोठी सिटी कटक आहे. भुवनेश्वर पासून जवळ आहे, 20-25 किलोमीटर. त्या कटकमध्ये पूर्वी जहांगीर लालबेग नावाचा राजा, म्हणजे मुसलमान सुभेदार होता. काय नाव? जहांगीर लालबेग. आणि हा जो आहे हिंदूंचा द्वेष करणारा होता, सगळं गोमांस खाणारा. आणि हा असा एकदा आपलं सैन्य घेऊन जात असताना त्याला कटकमध्ये एक सुंदर तरुणी तलावामध्ये स्नान करताना दिसली आणि तो आकर्षित झाला आणि सैनिकांना म्हणा तिला उचलून आणा. आता ही यांना कोण अडवणार? ही मोगलाईच होती. लोक म्हणतात मोगलाई म्हणजे काही करू शकत होते. ते ला उचलून आणला, तो कटकला घेऊन गेला आणि जबरदस्तीनं तिला आपल्याकडे ठेवून गेलं
आणि तिच्याशी त्याने विवाह करून घेतला, तिच्या मनाविरुद्धच. आणि काय करणार, ती असहाय्य बिचारी स्त्री आहे. मग तिच्यापासून एक मुलगा झाला त्याला. त्याचं नाव त्यानं काय ठेवलं? सालबेग. तर हा सालबेग जो आहे, मुसलमान संस्कारामध्येच लहानपणापासून सगळं गोमांस खाणे वगैरे, भक्ती, भगवान जगन्नाथ, काय नाम वगैरे काहीच माहीत नाही, त्याला काहीही माहीत नाही. आणि त्या संस्कारामध्ये वाढल्यामुळे तो लहानाचा मोठा झाला. आईनं पण त्याला काही सांगितलं नाही कधी. पण मोठा झाल्यावरती तो एका युद्ध मोहिमेवर गेला. वडिलांच्या सोबत असेल किंवा स्वतंत्रपणे, आणि युद्धात तो निपुण होता, युद्धकलेत, पण तरी पण तो अतिशय जखमी झाला. शत्रू पक्षाच्या घाव बसले त्याच्या. इतके जखमी झाला, अखंड रक्तबंबाळ झालं होतं त्याचं शरीर. आणि त्याला सैनिकांनी परत आणलं आणि तो परत त्याच्या घरात आणलं त्याला. तर त्याची आई फार शोक करायला लागली मुलाची अशी अवस्था बघून. आणि खूप दिवस झाले पण त्याचे काही घाव भरायला तयार नाहीत. इतके खोल घाव झाले होते, कसाबसा तो वाचला होता. पण त्याच्या यातना होत्या ना, तो तडफडत होता. रात्रंदिवस त्याला झोप येत नव्हती, त्याला अन्न खाता येत नव्हतं. अशी वाईट अवस्थेत तो दर्दनाक स्थितीत भोगत होता. आणि त्याची अवस्था बघून त्याच्या आईला पण खूप रडायला यायचं. आणि शेवटी त्याला मृत्यू पाहिजे होता, कारण त्या यातना नको, पण मला मृत्यू आला तर बरा होईल, पण मृत्यू पण येत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्याची आई एक दिवस त्याला म्हणते, की "हे बघ लालबेग, सालबेग, तुझ्या वडिलांना आता माझी पण गरज नाही, तुझी पण गरज नाही. त्यांनी आपल्याला अशा परिस्थितीत टाकून दिलेलं आहे. तर तू जे हे भयानक भोग भोगत आहेस, त्याच्यापासून मी एक सुटकेचा उपाय सांगू का तुला?" तर तो सालबेग म्हणतो, "आई, तू मला अवश्य सांग, आणि माझ्याच्यानं काही मला करता येत असेल तर ते मी करेन." तर ती आई म्हणाली, की "तुझा सगळं लहानाचा मोठा झालायस तू या परिवारामध्ये, पण तू हे कसं करणार? कारण मी आहे." मग आई त्याला आपला सगळं पूर्वजन्माचा म्हणजे पूर्व इतिहास सांगते, की "हे बघ, तुझ्या बापाने मला असं पळवून आणलं होतं. मी हिंदू परिवार, मी पहिल्यापासून भगवान जगन्नाथांची महिमा जाणते आणि जगन्नाथांना अ, जगन्नाथपुरीचा महिमा जाणते. मी जगन्नाथाचं दर्शन केलेलं आहे. पण अ, तुला जर या परिस्थितीतून वाचवणारा एकच कोण असेल, तर ते आहेत भगवान जगन्नाथ. बाकी आता कोणी तुझं रक्षण करू शकत नाही. पण तुलाही माहीत नाहीये, मग भगवान जगन्नाथ कोण? तर तू करशील का मी जे सांगेल ते?" तर तो म्हणाला, की "आई, तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. तू मला सांग, जगन्नाथ कोण आहेत?" मग ती सांगायला लागली, "जगन्नाथ स्वयं कृष्ण आहेत. कृष्ण वृंदावनमध्ये राहतात. त्यांचे माता-पिता नंद, यशोदा, त्यांची अंतरंगा शक्ती राधाराणी आहे. भगवंताचा अवतार, भगवंताच्या लीला, भगवंताची कथा, आणि ते कृष्ण कसे पुरीला जगन्नाथ म्हणून प्रकटतात." सगळं सांगितलं काय. आणि मग तो सालबेग जो आहे, तो ऐकून फार रोमांचित झाला. अरे, मी आजपर्यंत कधी ऐकलंच नाही. मग हे भगवान जे आहेत, ते खरंच मला ह्या त्रासातनं वाचवतील का? तर आई म्हणाली, की "तुला हेच भगवान वाचवू शकतात. फक्त तुझा विश्वास पाहिजे." मग तो म्हणला, "आई, मी काय करू?" तर "तू त्यांचं भजन कर. ज्या परिस्थितीत आहेस तू त्यांचं नाम." मग ते नाम घे असं म्हणाली नाही. "तू त्यांचं ध्यान कर, स्मरण कर." तो म्हणाला, "मग स्मरण करण्यासाठी मी काय मंत्र जपू का?" तर ती काय म्हणाली माहिती "हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे." तो खुश झाला. एकदा त्याने मंत्र म्हटला अडखळत थोडा. मग म्हटला, "ठीक आहे, काय हरकत नाही." तो तर तसा अंथरुणावर पडूनच होता. मग तो जप करायला लागला. एकदा म्हटला, दोनदा म्हटला, तीनदा म्हटला. मग त्याला ते जप करताना थोडं-थोडं त्याला आनंद वाटायला लागला, रुची वाटायला लागली. मग तो जपच करत राहिला, करत राहिला. मग तो म्हणाला आईला, की "मी करतो आई हे, पण किती दिवसात मला?" कारण त्याला यातना इतक्या असह्य होत होत्या. स्वाभाविक आहे, आपल्याला थोडासा शारीरिक त्रास झाला, तर कधी एकदा त्या आजारातनं बरं होईन असं वाटतं. तर त्याचे घाव इतके खोल होते. तो म्हणाला, "मला कधी बरं वाटेल यातनं?" तर त्याची आई म्हणाली, "हे बघ, जगन्नाथांची कृपा जी आहे, तिला काही असं काळ-वेळाचं बंधन नाहीये. फक्त तुझा विश्वास पाहिजे. पण तरी पण मी सांगते, 12 दिवस तू साधना कर. भगवान जगन्नाथ नक्की तुला यातनं मुक्त करतील, असा मला विश्वास आहे." आई म्हणाली.
तो करत राहिला. यातना पण सहन करायचा, तळमळायचा, तडफडायचा, पण जप पण करायचा हरे कृष्ण. आणि ध्यान डोळं मिटून तो भगवान कृष्णांचं जी छवी आहे, हालाकी त्यानं कधी कृष्णाचं रूप पाहिलेलं नाही, पण आईनं सांगितलेल्या वर्णनावरून भगवंताचं रूप तो डोळ्यासमोर आणायचा. सुंदर श्याम सुंदर वेणुधारी, केसामध्ये मयूरपिच्छ धारण केलेले. तर अशा प्रकारे रूप आणून तो हरे कृष्ण मंत्र जप करायचा. आणि जप करत करत 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झाले. तो आईला विचारायचा, "आई, माझ्या यातना तर वाढतच चाललेल्या आहेत. मला इतका त्रास व्हायला लागलाय. आता मला जप पण करता येईना." आई म्हणाली, की "हे बघ, ते भगवान कृष्णांची लीला फार विचित्र आणि अद्भुत आहे. ते जोपर्यंत तुझी कठोर परीक्षा घेत नाहीत, तोपर्यंत ते तुझ्यावर कृपा करणार नाही. तुला अतीव त्रास देऊन सुद्धा जर तू त्यांचं जप करत असशील आणि ही त्यांना खात्री पटेल, तेव्हा ते कृपा करतील. तू नाम जप चालू ठेव." जप त्यांनी चालू ठेवला, चालू ठेवला. शेवटी 11 दिवस झाले. जप करतोय तो. 11 दिवसानंतर रात्री तो म्हणतो, की "आई, माझा आता भरोसा नाहीये. आता माझ्या जीवनाचाच भरोसा नाहीये. आता काही होण्याची आशा मला काही दिसत नाहीये. मला आता असं वाटतं मी प्राणत्याग करीन आता. मला यातना असह्य होतात." मग त्याची आई म्हणाली, की "तू जर देहत्याग करशील तर मी पण मरणार. मी तर जिवंत राहून काय करू?" त्यामुळे दोघंही रडायला लागले. आणि अ, ती आई निघून गेली त्याच्या जवळनं दुःखाने. आणि हा सालबेग जो आहे, तोही भगवंताचं स्मरण करत त्याला झोप लागली थोडी रात्री. झोप लागल्यानंतर भगवान जगन्नाथ त्याच्या जवळ आले आणि त्याला उठ म्हणाले. आणि भगवान जगन्नाथांनी एक भस्म दिलं त्याला. आणि स्वतः जगन्नाथ आले त्याला उठून, स्वप्नात नव्हे. आणि म्हणाले, की "हा भस्म जो आहे, तू तुझ्या सर्वांगाला लाव." आणि त्याने सालबेगने आपलं सगळं भस्म भगवंतानी दिलेलं लागल्यावर तो एकदम त्याचं शरीराचं रूपच पालटलं. आणि तो पूर्णपणे हट्टाकट्टा नौजवान तरुण धडधाकट, एक व्रण सुद्धा राहिला नाही जखमेचा. हरी बोल, जय जगन्नाथ. तर भगवान जगन्नाथांनी कृपा केली, साक्षात त्याला दर्शन दिलं आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू आले. भगवंतांना त्याने प्रार्थना केली, "मी एवढा अधम आणि नीच जातीत जन्मलेला पतित असून सुद्धा, गोमांस खाणारा, तुम्ही माझ्यासाठी स्वतः प्रत्यक्ष आलात. हे किती मोठं माझं भाग्य आहे. माझ्या आईनं मला जो विश्वास दिला, तो विश्वास खरा ठरला. भगवंता, तुम्ही मला माझं रक्षण केलं, मला वाचवलं. या नरक यातनातून तुम्ही मला वाचवलं. तर आता भगवंता, मला भौतिक जीवनात कसलंही जगण्याची रुची नाही, राज्य आणि हे. मी आता माझं जीवन जगन्नाथाच्या सेवेत लावलं." आणि मग त्याच्या आईला पण फार आनंद झाला. आणि आईला सांगितले, की मी आता जगन्नाथांच्या भजनातच राहणार. मला आता काही संसार सुखात रस नाही. आणि मग तो कटक सोडून जगन्नाथपुरीला आला. जगन्नाथपुरीमध्ये आल्यावर इतक्या आनंदाने त्याला जगन्नाथांचं दर्शन करायचं होतं, नाही का? पण दरवाजावर गेल्यावरती पंडा म्हणाले, "यवन जातीच्या लोकांना प्रवेश नाही. गेट आउट." त्याला फार अपमानित करून बाहेर काढलं. मग तो तिथं बाहेरूनच त्याने नीलचक्राचं दर्शन वगैरे केलं असेल. आणि मग त्याला ओढ लागली होती भगवंताची. ओढ लागल्यानंतर त्याने निर्णय घेतला. भगवंतांना तिथंच सांगितलं बाहेरूनच, की "भगवान जगन्नाथ, मी आता इथं तुमचं कधी दर्शन नाही करू शकणार आयुष्यभर. मी काय करतो, मी वृंदावनला जातो आणि वृंदावनला जाऊन मी तुमचं भजन करतो." असं म्हणून सालबेग जे आहे ते भगवंतांनाच सांगतात, की "कृपया मला परमिशन द्या, मी वृंदावनला जातो." आणि ते गेले चालत, चालत, चालत वृंदावनात पोचले. 1 वर्ष त्यांनी वृंदावनमध्ये निष्ठेनं भजन केलं. रात्रंदिवस जप करायचे, भगवंताची सेवा आणि काही सगळी साधनं म्हणा, परिक्रमा वगैरे केली असतील. अशा प्रकारे पूर्णपणे त्यांनी आपलं अंतःकरण शुद्ध केलं नामजपाने. 1 वर्षानंतर होऊन गेल्यानंतर पुन्हा आषाढ द्वितीयेला रथयात्रेचा दिवस त्यांना आठवण झाली. अरे, रथयात्रेला भगवान जगन्नाथ अ, रथावरती बसण्यासाठी येतात बाहेर. मग मला हा मोठा चान्स आहे जगन्नाथाचं दर्शन करण्यासाठी. एरवी तर मला कोणी जगन्नाथाचं दर्शन करू देणार नाहीत. पण रथयात्रेत तर मला कोणी अडवणार नाही. लगेचच काय झालं, पण हालाकी दिवस फार कमी राहिले होते.
थोडं त्यांच्या उशिरा लक्षात आलं असेल आणि ते म्हणाले की काही करून मी लगबगीने आता जगन्नाथपुरीला जातो. दर्शनाच्या तीव्र ओढीने ते भराभर भराभर चालत यायला लागले. पण दिवस फार कमी होते आणि ते पोहोचणं तो पुरीमध्ये पोहोचणं शक्यच नव्हतं. पण तरी पण ते जीवाच्या आकांतानं येत होते, चालत होते, चालत होते. पण इकडं तो दिवस उजाडला. अजून 1-2 दिवस बाकी होते. त्याला पोहोचण्यासाठी अजून लागणार होते. तोवर रथयात्रेचा दिवस आला आणि पहंडी उत्सव चालू झाला. पंडा लोक जगन्नाथांना बाहेर घेऊन आले रथावरती आणि रथ चालू लागला. पण तिकडं सालबेगला जो आहे ते खूप काळजी लागली होती. मला मला जगन्नाथाचं दर्शन होईल का? दर्शन होईल का? आणि तो तीव्र गतीने चालत येत होता. रथ चालू झाला, रथ पुढं-पुढं गेला आणि रथ जसं बालगंडीजवळ आला, बालगंडी एक ग्रँड रोडवरती स्थान आहे. तर त्या बालगंडीजवळ आल्यावर रथ तिथंच थांबला. पुढे जायलाच तयार नाही. इतकं सगळे हजारो, लाखो लोक ओढत होते. पण रथ काही पुढे जागेल. 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. रथ असा थांबत-थांबतच जातो. कधी असं म्हणजे काही पळत जात नाही रथ. रथ जो आहे ना, असं एक 10 फूट गेल्यावर पुन्हा थांबतो, 10 फूट गेल्यावर पुन्हा थांबतो. कारण हा रथ जो आहे, जगन्नाथांच्या इच्छेने चालत असतो म्हणतात. ते लोक दोरी ओढल्यामुळे जात नाही. जगन्नाथांच्या इच्छेनुसार चालत. कधी-कधी सूर्यास्त होईपर्यंत जातच नाही, तो वाटेतच थांबतो. तसं इथं जगन्नाथांनी अशी लीला केली की रथ पुढे जाईनाच. हत्ती आणले शेवटी, घोडे आणले तरी पण पुढे जाईना रथ आणि रथ तिथंच थांबून राहिला बालगंडीजवळ. पण तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ओढायला चालू केली तरी रथ हालना. तिसऱ्या दिवशी शेवटी सालबेग तिथं आला बालगंडीजवळ आणि सालबेगनं भगवान जगन्नाथांचं दर्शन प्राप्त केलं आणि सालबेग अश्रुपूर्ण नेत्रांनी भगवान जगन्नाथांना म्हणाला की हे भगवान जगन्नाथ, या अधमपतीत जीवात्म्यावर तुम्ही किती कृपा केली. माझ्यासाठी तुम्ही थांबलात, माझ्यासाठी तुम्ही थांबलात. तर कृपा करून तुम्ही आता परत तुमच्या गुंडीच्या मंदिराकडे प्रस्थान करा. माझ्यासाठी तुम्हाला 1-2 दिवस ताटकळत बसावं लागलं ग्रँड रोडवर. ही किती मोठी कृपा आहे या अधम दासावरती. भगवान जगन्नाथ, मी तुम्हाला त्रास दिला आणि गुंडीच्या मंदिरात जाण्यापासून तुम्हाला रोखलं. तर भगवान जगन्नाथांना पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले आणि ह्या मग सगळ्या लोकांना समजलं या सालबेगसाठी रथ थांबला जगन्नाथांचा आणि वार्ता सगळीकडे पसरली आणि राजापर्यंत गेली. राजाने त्याचा सत्कार केला, त्याला पगडी घातली आणि हा सालबेग किती महान भक्त आहे. आणि मग त्याने जगन्नाथावरती इतकी भजनं लिहिली, इतकी गीतरचना केली. गावोगावी ते गीतं गाऊन लोक भजन करायला लागले जगन्नाथांचं. मग सालबेग जे आहेत त्या बालगंडीजवळ जिथं रथ थांबला होता तिथंच त्यांनी निवास केला शेवटपर्यंत आणि तिथंच ते जगन्नाथांचं भजन करायचे आणि तिथंच त्यांनी आपले शेवटी देहत्याग केला आणि भगवंताच्या धामाला प्रयाण केलं. तर सालबेगांची समाधी आज पण तिथं आहे. तर इतके महान भगवान जगन्नाथाची कृपा आहे की अधमपतीत जीवात्म्याला सुद्धा ते सर्वोच्च धाम प्रदान करतात. ते बोलो श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की. तर पतित पावन जगन्नाथ जे आहेत त्यांच्या अनेक अनेक अशा सुमधुर लीला आहेत. अजून एक फार सुंदर कथा आहे की इथं पासून हे शंखक्षेत्र आहे पुरुषोत्तम धाम, इथपासनं एक साधारणपणे 50 किलोमीटर असेल, 50-60 किलोमीटर असेल. तर जाजपूर नावक गाव आहे. काय नाव आहे? जाजपूर. तर हे जाजपूर गाव आहे. तिथं एक भगवान जगन्नाथांचा भक्त राहत होता आणि त्यांचं नाव होतं बंधू मोहंती. काय नाव होतं? तर त्यांचं नाव दुसरं होतं, पण ते जगन्नाथांना आपल्या बंधू मानायचे. त्यामुळं ते त्यांचं नाव लोकांनी पुढे बंधू मोहंतीच ठेवलं. तर हे बंधू मोहंती ब्राह्मण होता तो आणि त्याला 2 मुली आणि 1 मुलगा होता आणि पत्नीसोबत ते काय करायचे, घरोघरी थोडंसं पूजापाठ करायचे, कथा करायचे आणि ते काय भिक्षा देईल त्याच्यामध्ये त्यांचं आपलं गुजराण चालू. तसंही भक्ताचं जीवन साधं असतं, त्याच्या काही फार गरजा नसतात.
ज्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागल्या, की तो बाकीचा वेळ तो भजन, कीर्तन, भगवंताची सेवा यात तो मग्न असतो. कारण त्याला इतर गोष्टीकडे त्याला रसच नाही इतर गोष्टीमध्ये आणि त्याला वेळ पण नाहीये. आपण असं जीवन चालू असताना 1 वर्षी त्या जाजपूरमध्ये एवढा भीषण दुष्काळ पडतो, की लोकांना अन्न पण मिळत नाही खायला. जनावरं उपाशी मेली, लोकं पण मरायला लागले, खायला अन्न नाही. मग हे बंधू मोहंती आहेत, हे भिक्षेवरती ज्यांचं जीवन आहे. मग लोकांकडे भिक्षा मागायला गेल्यावर लोक म्हणालेले, "आमच्याच घरात अन्न नाही, आम्हालाच खायला अन्न नाही, तुम्हाला कुठलं देऊ?" त्यांची खूप उपासमार व्हायला लागली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. शेवटी बायको मुलांची अवस्था बघून रडायला लागली. म्हणले, की आपल्या दोघांचं ठीक आहे, पण या मुलांना त्यांना कसं समजावणार? त्यांना 4 दिवस झाले त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. मग काकुळतेला येऊन तिने सांगितल्यावर शेवटी हे बंधू मोहंती आहेत. तर ते म्हणतात, की "ठीक आहे, काळजी करू नकोस. काहीतरी यातून उपाय करेल, उपाय निघेल." त्यावेळेला हे त्याची बायको आहे, ती म्हणते, की "तुमचा कोणी असा मित्र नाहीये का, की जो आपल्याला या संकट काळात मदत करेल? थोडं कमीत कमी आपल्याला अन्न पोटांच्या मुलांच्या पोटाला काहीतरी खायला घालता येईल." तर तो म्हणाला, "आहे माझा एक मित्र, पण तो लांब राहतो." मग ती म्हणली, "किती लांब राहतो?" "तो इथनं पुरीला राहतो." मग ती म्हणाली, "चला ना आपण जाऊया, तो आपल्याला काहीतरी खायला तरी देईल." मग ठीक आहे म्हटलं, "जाऊया, आपण निघूया" म्हटलं. मग ते लगेच त्वरेने निघाले. ते सांगितलं नाही, की कोण आहे माझा मित्र कोण आहे किंवा बंधू कोण आहे सांगितलं नाही ते. फक्त आहे बंधू, चल म्हणले. मग ते चालत निघायला लागले. मग चालत येता-येता त्यांना इथं 3-4 दिवस लागले. कारण एकतर त्यांच्या पोटात अन्न ते इतके थकले आणि इथं येईपर्यंत इतके थकले, की शेवटी ते सिंहद्वारापाशी आले, पुरीमध्ये आल्यानंतर आणि त्यावेळेला दर्शनासाठी एवढी गर्दी होती, म्हणजे तेव्हा पण एवढी गर्दी होती. तर ही खरोखर घडलेल्या लीला आहेत बरं का. या काही अशा मनगडंत कहाण्या नाहीत. तर त्यावेळेला पुरीच्या तो संध्याकाळीच्या वेळेला पोहोचला होता. सूर्य अस्त होत असताना या टाईमाला आणि सिंहद्वारातनं इतकी गर्दी होती, की त्यांना आतच जाता आलं नाही मंदिरात. प्रवेशच करता आला नाही. मग शेवटी दिवस मावळला आणि हे तर लोक इतके थकले, मुलं रडत होती आणि त्याची बायको म्हणाली, की "काय करायचं आता? तुम्ही कुठे घेऊन आलाय? कुठे आहे तुमचा मित्र?" "थांब," म्हणले, "काही चिंता करू नकोस." आणि मग तो बंधू मोहंती त्यांना घेऊन दक्षिण दरवाजापाशी आला. दक्षिण दरवाजाला अश्वद्वार म्हणतात. तर दक्षिण दरवाजा तो तिथं आहे, की जिथं भगवान जगन्नाथांचं किचन आहे. आपण काल बघितलं ते, बरोबर? तर भगवान जगन्नाथाच्या किचनमध्ये जो भात बनतो, तर त्या भाताची पेज असं म्हणतात, की ती एका छोट्या मोहरीद्वारे बाहेर सोडली जाते. भात शिजल्यानंतर जी पेज आहे, म्हणजे काय करतात माहिती आहे का? इथं ओडिसामध्ये किंवा बंगालमध्ये आपल्यासारखं भात शिजवत नाहीत. आपण काय करतो भांड्यामध्ये तांदूळ आणि पाणी टाकतो आणि शिजायला ठेवतो. हळू ते शिजतो भात. मग पाणी असतं का त्यात? नाही. इथं काय करतात? तांदूळ घालतात आधी शिजायला थोडं पाणी घालून आणि त्यात उकळतं पाणी टाकतात. दुसरीकडं पाणी उकळतं आणि त्यात पाणी टाकतात आणि त्या उकळत्या पाण्यात ते काय होतं भात लगेच शिजून जातो आणि मग ते पाणी काय करतात? पाणी बाहेर फेकून देतात. मग ते फेकून दिलेलं पाणी काय आहे? त्यात भाताचा अंश असतो ना, पेज असते. ते पांढरं पाणी असं बाहेर मोहरीद्वारे येतं. त्याला पेजा नाला म्हणतात. ते अजून आहे तिथं दक्षिण दरवाजावर. तर हा जो बंधू मोहंती आहे, तो त्या पेजा नालावर घेऊन गेला आणि म्हणाला, की "बघ माझा जो मित्र आहे ना, तो फार मोठा माणूस आहे आणि त्याला भेटण्यासाठी लाखो लोक येतात रोज. तर आपल्याला आज म्हणजे भेटायला वेळ नाही त्यांच्याकडे, तर आपण उद्या भेटू. आज रात्र काय करू, तुम्ही काय करा, हे जे भाताचं पाणी आहे, ते पेज प्या." मग ते पोटभर त्यांनी घटाघटा पाणी प्यायले आणि मग त्यांना थोडंसं बरं वाटलं, नाही का? कारण 4-5 दिवस झाले, 6 दिवस झाले त्यांच्या पोटात अन्नच नाही. आणि मग ती रात्र त्यांनी तिथंच काढायचं ठरवलं. अश्वद्वाराजवळ. तिथं ते झोपला घेऊन त्याच्या मुलांना
मग ती मुलं लगेच झोपी गेली, इतकी थकली होती चालून चालून. बायको पण झोपली आणि मग हा मात्र जागा होता. त्यांना झोप नव्हती येत. बंधू मोहंती भगवंतांना जगन्नाथांना प्रार्थना करू लागला, की भगवंता माझ्या या जगामध्ये बंधू किंवा मित्र असा कोणीच नाही तुमच्याशिवाय. माझ्या पत्नीला मी हे सांगून आणलंय, की माझा मित्र पुरीमध्ये राहतो. आता माझं जीवन आणि मरण तुमच्याच हातात आहे. आता ह्या लोकांना मी अ, जास्त काळ यांची उपासमार करू शकत नाही आणि या लोकांचं जीवनही तुमच्याच हातात आहे. तर कृपा करून आमची फक्त एवढीच प्रार्थना आहे, की ह्या मुलांना जीवनदान द्या. यांना थोडंसं खायला अन्न मिळावं, एवढीच माझी प्रार्थना आहे. आणि माझ्या या जगात तुमच्याशिवाय बंधू कोणी नाही. तुम्हीच माझे बंधू, सखा सर्व काही आहात. अशी खूप तळमळीने प्रार्थना करतो तो जगन्नाथांना. अतिशय मनापासून प्रार्थना करतो, याचना करतो भगवंतांना. आणि मग त्यानंतर त्याला ही झोप लागते. झोप लागल्यानंतर अ, रात्रीच्या वेळेला जे पुजारी असतात, ते रात्रीच्या सगळ्या सेवा आटपून दरवाजाला लॉक करून निघून गेले. निघून गेल्यानंतर मध्यरात्रीला भगवान जगन्नाथ एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन येत. भगवान जगन्नाथांनी दया आली आपल्या भक्ताची. आपला मित्र एवढ्या लांबून आलेला आहे. जगन्नाथ गेले त्यांच्या कोशागारामध्ये, एक सोन्याचा थळा बाहेर काढला असा मोठा. म्हणजे हा भगवान जगन्नाथांना जो भोग लागतो तो मटक्यांमध्ये लागतो, परंतु काही जो विशिष्ट भोग असतो तो सोन्याच्या थाळीमध्ये पण लावला जातो. तर सोन्याच्या थाळा एक काढला भगवंतानी आणि त्यात सगळे व्यंजन भरले, खाजा अमुक तमुक सगळे. आणि थाळा भरून भगवान जगन्नाथ रूप घेतलं वृद्ध ब्राह्मणाचं. आणि ते दक्षिण दरवाजापासून बंधू मोहंती, बंधू मोहंती, बंधू मोहंती. बंधू मोहंती जागा झाला. कोण मला इथं कोण ओळखतच नाही पुरीमध्ये. माझ्या नावाने एवढ्या रात्री कोण हाका मारत आहे? बंधू मोहंती इधर आओ, बंधू मोहंती इधर आओ. त्याला असं वाटलं की मला इथं कोण ओळखतंय. भगवंत म्हणाले, बंधू मोहंती जो जाजपूर से आया है, इधर आओ. आता मीच आलोय जाजपूरहून. तो गेला जवळ. त्याने दंडवत प्रणाम केला, की ब्राह्मण देवता, की मीच आहे बंधू मोहंती. कृपया मला आज्ञा द्या. तर हे बघ, भगवान जगन्नाथाचा महाप्रसाद मी तुझ्यासाठी आणलाय. मग तो फार आनंदित होतो आणि तो ब्राह्मण म्हणतो, की "हे बघ, हा थाळा जो आहे तू घेऊन जा आणि तुझी मुलं आणि तुझी पत्नी आहे त्यांना पोटभर खाऊ घाल आणि तू पण खा. इतका प्रचूर महाप्रसाद आणलाय मी. आणि तू काय कर, तुझा तो महाप्रसाद थाळा जो आहे तो नंतर मला आणून दे. त्याची काही घाई नाही." असं म्हणून मग तो बंधू मोहंती गेला आणि ते त्यांना जागं केलं. जागं करून सांगितलं, की महाप्रसाद दिलाय त्या ब्राह्मणाने आपल्याला. तुम्ही मग ते सगळे तुटून पडले अक्षरशः. त्यांनी इतका पोटभर महाप्रसाद खाल्ल्यावर त्यांना तृप्ती मिळाली आणि मग त्यांना परत शांतपणे झोप लागली. मग बंधू मोहंतीने पण प्रसाद ग्रहण केला. मग प्रसाद ग्रहण झाल्यावर तो सोन्याचा थाळा त्याने बाजूच्या नळावरती जाऊन स्वच्छ धुतला. तो परत द्यायला गेला तर तिथं कोणीच नाही. त्याने हाका मारल्या, ब्राह्मण देवता कुठे आहे? थाळा घ्या परत. तर कोणच तिथं नाही. मग तो म्हणला, की ठीक आहे, काय हरकत नाही. ते गेले असतील, आपण तर उद्या सकाळी देऊ त्यांना. मग आला आणि त्याच्याकडे एक धोतर होतं. त्या धोतरात तो थाळा बांधला आणि तो झोपी गेला. झोपी गेल्यानंतर पहाट झाली. पहाटेच्या वेळेला पुजारी आले भगवंताला उठवायला, भगवंताचा मंगलभोग, बालभोग अर्पण करण्यासाठी. दरवाज्याचं कुलूप काढलं, सगळे दरवाजे उघडले, वेदीचा दरवाजा उघडला आणि पहिला भोग अर्पण करायला गेले पुजारी, तर पाहतात तर जगन्नाथाचा सोन्याचा थाळाच गायब आहे. कुठे गेला थाळा? त्यावेळेला मग त्या पुजाऱ्याने इतर पुजाऱ्यांना सांगितलं. सगळे पुजारी शोधायला लागले. बाकीचे घरातले पुजारी आहेत तिथपर्यंत खबर गेली. कारण ही काही साधी गोष्ट नाहीये, सोन्याचा थाळा गायब होऊन आजपर्यंत झालं नाही. सगळे पुजारी आले जगन्नाथांचे. हे जगन्नाथांची सेवा करतात ना, हे पंडा 1000 सेवक आहेत. 1000 सेवक आहेत. पूर्ण भगवंताची सेवा करतात आणि त्याच्यामध्ये 300 लोक असे आहेत, ते फक्त कुकिंग करतात म्हणजे किचनमध्ये.
200 लोक असे आहेत, ज्यांच्या सेवा फक्त भाज्या कापणे, खोबरं खिसणे, हे एवढी सेवा आहे. आणि बाकीचे जे सेवक आहेत, त्यांना किचनमध्ये प्रवेश नाही. त्यांनी विहिरीतनं पाणी आणायचं, पुन्हा मटके आणायचे बनवून, हे असे सेवक आहेत. तर सगळ्यांना त्या सेवा त्यांनी ज्याच्या त्यानेच करायच्या, बदली करायची नाही तर काय. तर असं नाही की मला वाटलं ती ही सेवा करावी, तर तिथं असं चालत नाही. ज्याच्या त्याच्या सेवा ज्याच्या त्यानं करायच्या. तर इथं सगळे पुजारी आले. सगळं शोधाशोध चालू झालं. कुठं गेला थाळा? कुठं गेला थाळा? मग अ, अ, शेवटी कोतवालापर्यंत खबर गेली. राजाचे सैनिक आले शोधाशोध करायला. दिवस आता पूर्ण उजाडला होता. आणि मग मंदिराचा चप्पा-चप्पा सगळा त्यांनी शोधला. मग त्यावेळी कुणाला तरी अरे कोणीतरी म्हटलं, की "अरे, त्या दक्षिण द्वारापाशी एक फॅमिली आहे. फॅमिली आलेली आहे. आणि त्याच्या धोतरात काहीतरी दिसतंय असं बघा." मग असं म्हटल्यावरती मग ते सैनिक आले, कोतवाल आला, इतर ब्राह्मण पण आले. मग त्याची झाडाझडती चालू झाली. आणि मग ते त्यांना "उठा, काय आहे? कुठून आलात तुम्ही? काय?" मग ते म्हटले, की "आम्ही असं जाजपूरहून आलोय." "काय आहे तुझ्या त्या धोतरात? दाखव." मग ते धोतर सोडलं तर सोन्याचा थाळा मिळाला. मग त्या लोकांनी इतकं बेदम मारलं त्यांना. "अरे, तू सोन्याचा भगवंताची थाळी चोरतोस तू? तू चोर आहेस." पण ती जी बायको ती गयावया करते, की "अरे, आम्ही चोर नाही आहोत. आम्हाला ब्राह्मणांनी" असं. मग त्याचं कोण ऐकतंय? बेदम मारलं. आणि ते लोकं म्हटले, की "जा ह्या सैनिकांना म्हणले, ह्याला घेऊन जा राजाकडे आणि याला शिक्षा करा. हा चोर आहे." तो खूप गयावया करतोय, पण कोण आहे ते सैनिक त्याला मारत-मारत घेऊन गेले आणि कैदेत टाकलं त्याला तुरुंगामध्ये. आणि रात्रीच्या वेळी तुरुंगामध्ये बंधू-मोती जगन्नाथांना प्रार्थना करतात, की "हे भगवंता, की हे काय भोग माझ्या वाट्याला आलेले आहेत माझ्या प्रारब्धामध्ये, की माझ्या बायका-पोरांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी मी इथं घेऊन आलो आणि तुमच्या कृपेने महाप्रसाद मिळाला. परंतु आम्हाला आता अशी शिक्षा मिळालेली आहे." तर तोपर्यंत त्यांना माहीत नसतं, की तो ब्राह्मण जो आहे तो भगवान जगन्नाथच होते, माहीत नसतं. मग भगवान जगन्नाथ त्याच रात्री राजाच्या स्वप्नात जातात. राजाला पण काही माहीत नसतं यातल्या गोष्टी. राजाला म्हणतात जगन्नाथ. जगन्नाथ फार क्रोधित झालेले असतात. राजाला रागाने म्हणतात, "हे राजा, तुझा जेव्हा एखादा मित्र येतो राज दरबारामध्ये, तू त्याचं आगत-स्वागत कसं करतोस? तर तू त्याला अलंकार देतोस, त्याला आभूषण देतोस, त्याचा सत्कार करतोस, चांगलं खाऊ-पिऊ घालतोस. मग माझा मित्र जर इथं माझ्या दरवाजापाशी आला असेल आणि मी जर माझ्या मित्राला मी स्वतःहून माझ्याच थाळ्यातून त्याला माझा महाप्रसाद दिला, तर तुझ्या बापाचं काय जातंय?" असं जगन्नाथ म्हणाले त्याला. तो बंधू मोहंती जो आहे, तो माझा मित्र आहे आणि तो माझा मित्र आहे आणि मी त्याचा मित्र आहे. कारण त्याला त्याला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. तो माझा आश्रय मागण्यासाठी इथं आलेला आहे. आणि मी स्वतःहून त्याला तो 8 दिवस उपाशी होता, म्हणून मी स्वतः माझ्या थाळीतून त्याला महाप्रसाद दिलेला आहे. त्यामुळं तुझ्या लोकांनी जी त्याला शिक्षा केलेली आहे, ती आत्ताच्या आत्ता तू त्याला तुरुंगातून बाहेर काढ आणि त्याला सन्मानाने जीवन जगण्याच्या सुविधा उपलब्ध करून दे. त्याला राहायला चांगला महाल दे आणि त्याच्या जीवनभर त्याच्या परिवाराची सगळी व्यवस्था कर. नाहीतर तुझा परिवार मी नष्ट करून टाकीन. अशी धमकी दिली भगवंताने. राजा खडबडून जागा झाला. राजा रात्रीच उठून पळत गेला तुरुंगाकडे. कोण बंधू मोती? कोण आहे बंधू मोती? कुणाला तुरुंगात टाकलेलं आहे? मग राजाला समजलं, की असा-असा तो तो सोन्याचा थाळा चोरला म्हणून त्याला कैदेत टाकलेलं आहे. मग राजा म्हणला, की "उघडा, उघडा, त्याला बाहेर काढा लवकर." मग राजा स्वतः गेला. कुलूप काढून त्याला बाहेर काढलं आणि राजाने त्याचे पाय धरले. म्हणला, की "क्षमा कर मला, मी ओळखू शकलो नाही आणि तू इतका महान भक्त आहेस. साक्षात भगवान जगन्नाथांनी तुझ्यासाठी सोन्याच्या थाळीतून महाप्रसाद आणून दिला. म्हणजे तू किती भाग्यवान आहेस." मग त्याला पण समजलं बंधू मोतीला, की भगवान जगन्नाथच ते साक्षात होते. त्याच्या डोळ्यातनं अश्रू आले. भगवंत किती भक्तवत्सल आहे. आणि मग राजाने लगेच दुसऱ्या दिवशी राज दरबारामध्ये त्याला पगडी घालून सन्मान केला आणि राजाने जगन्नाथपुरीच्या मंदिराजवळच एक महाल बांधून दिला आणि आजीवन त्याच्या राहण्या खाण्याची सगळी व्यवस्था करून दिली.
आणि बंधू मोहंतीला सांगितलं की तुला आता कुठेही जाण्याची गरज नाही, तू इथंच राहा. आणि बंधू मोहंती पण आयुष्यभर जगन्नाथांची सेवा करत भजन करत इथंच राहिला शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे जो भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतो, भगवंत त्याला कधी वाऱ्यावर सोडत नाहीत. भगवान कृष्णांचा गीतेमध्ये शब्द आहे, गीतेमध्ये एक श्लोक आहे 9व्या अध्यायामध्ये, अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां सतत युक्तानाम, नाही नाही काहीतरी चूक झाली. अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यम. तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. तर भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, जो निरंतर अनन्य भावाने म्हणजे काय, इतर कोठेही आश्रय न घेता, इतर कोठेही आशा न लावता केवळ माझाच आश्रय घेतो आणि माझं भजन करतो, माझ्यावर आश्रित आहे, अशा भक्ताचं योगक्षेम मी पाहतो. म्हणजे त्याची ख्याली खुशाली त्याच्या सगळ्या गरजा मी पूर्ण करतो. म्हणजे त्याच्याकडे जे आहे त्याचं मी रक्षण करतो आणि त्याच्याकडे नाही ते मी पुरवितो. त्याला योगक्षेम म्हणतील आहे. अशा भक्ताचं योगक्षेम स्वतः भगवंत वाहत असतात. आणि म्हणून बंधू मोहंती याची ख्याती अख्ख्या उत्कल देशामध्ये पसरली. भगवान जगन्नाथांनी त्याच्यासाठी महाप्रसाद आणला आणि त्याला बंधू मोहंती म्हणजे जगन्नाथाचा बंधू म्हणून ओळखायला लागले. लोक त्याला बंधू मोहंती म्हणून ओळखायला लागले. बोलो जगन्नाथ भगवान की. तर याच गीतेच्या श्लोकावरून आणखी एक भगवान जगन्नाथाची सुंदर लीला आहे, गीतेच्या श्लोकावरनच आहे. त्यांचं नावच लोकांनी गीता पंडा ठेवलं होतं. जसं हे बंधू मोहंती आहे, त्याचं नाव गीता पंडा आहे. हालाकी त्यांचं दुसरं नाव होतं अर्जुन मिश्रा. दुसरं काय नाव होतं? अर्जुन मिश्रा. पण हे ना गीता वाचायचा इतका छंद होता, छंद म्हणण्यापेक्षा गीतेप्रती आसक्ती होती. रोज तासन तास ते गीता वाचायचे आणि 4 घरी जाऊन गीता वाचन करायचे. आणि हे पण ब्राह्मण असल्यामुळं लोक ह्यांना काय करायचे, दानदक्षिणा द्यायचे. दानदक्षिणेवर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. यांनाही गृहस्थ होते, 2-3 मुलं होती, पत्नी होती. आणि हे जे अ, गीता पंडा आहेत, जगन्नाथपुरीमध्येच वास करायचे. आणि हे भगवान कृष्णांची काय स्थान आहे, महती आहे त्यांना माहीत होती. आणि अशा प्रकारे साधेपणाने जीवन जगत आयुष्य व्यतीत होत असताना असं झालं की त्यावेळेला इथं पण अ, फार मोठा दुष्काळ पडला आणि मग लोकांना अन्नाची कमतरता जाणवायला लागली, टंचाई जाणवायला लागली. मग यांना पण दान दक्षिणा मिळेनाशी झाली. मग यांच्याही घरात थोडी उपासमार चालू झाली की लोकांना इथं अन्न नाही, यांना तरी अन्न कोण देणार. मग 1 दिवस 2 दिवस 3 दिवस झाले. मग लोक भिक्षा देत नाहीत म्हटल्यावर यांनी काय केलं, ठीक आहे नाही देत तर राहू देत. मग यांनी भिक्षा पण मागणं बंद केलं. मला देत नाही तर भिक्षा कशाला, त्यापेक्षा मी गीता वाचन करतो. मला तेवढाच गीता वाचायला आणखी वेळ मिळाला. मग ते गीता वाचायला लागले. पण त्याच्या बायकोला थोडा राग आला आपल्या पतीचा, की आपली मुलं उपाशी आहेत, त्यांना खायला अन्न नाही आणि ह्यांना आपलं गीता वाचनामध्ये फार रुची आहे. ती फटकाऱ्यानं त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाले की तुम्ही तुम्ही ठीक आहे, तुम्ही निर्धास्तपणे जीवन जगत आहात, तुम्हाला आमची फिकीर नाहीये का? मुलं उपाशी आहेत, आम्हाला अन्न नाही खायला आणि तुम्ही गीता वाचत आहात. तर मला हे गीतेवरती काही विश्वास नाहीये. जर भगवान कृष्ण जे आहेत ते सर्व भक्तांचं पोषण करतात, तर आमची उपासमार का होते? आणि आता जो श्लोक म्हणला मी, अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेम वाहम्यम. ते हे श्लोक वाचत होते ते कोण? गीता पंडा. गीता पंडा त्याला
त्या बायकोला समजून सांगायला लागले, हे बघ भगवान कृष्ण गीतेमध्ये काय म्हणतात, की मी माझ्या भक्ताचं योगक्षेम पाहतो. त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो. त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतो मी. त्यामुळे तू चिंता करू नकोस. तू कृष्णावर सोडून दे सगळं आणि तू भगवान कृष्णाची भक्ती कर. त्यांचं नामस्मरण कर आणि तू बिनधास्त राहा. भगवान कृष्ण सर्व आपला भार वहन करतील. पण तो तिचा काही विश्वास बसला नाही. तिला उलट राग आला आणखी. तिला उलट राग आला आणि तिनं काय केलं, तिनं जोरात त्या श्लोकावरती रेषा काढून आणि ते श्लोक खोडण्याचा प्रयास केला. माझा काही विश्वास नाही असे म्हणली आणि ती निघून गेली आतमध्ये. नखानच आपला तो श्लोक काय केला, खोडून काढण्याचा प्रयास केला. जसं आपण एखादं लिहित असताना अक्षर किंवा वाक्य चुकलं आपण खाट मारतो जोरात, तसं तिने खाट मारली, निघून गेली. असं नाहीये. भगवंत रक्षण करतात, काय करतात. तिला वाईट वाटलं आणि ती निघून गेली. मग तोपर्यंत हे गीता पंडा ती झोपी गेली. गीता पंडा पण नंतर अध्ययन समाप्त करून झोपी गेले. त्यांना पण फार वाईट वाटलं, परंतु ते आता काय करणार, झोपी गेले. झोपी गेल्यावर मध्यरात्री दरवाजावरती कोणीतरी खटखट करायला सुरुवात केली. खटखट केल्यानंतर त्या गीता पंडाच्या पत्नीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर एक गोरा व्यक्ती आणि एक काळा व्यक्ती आलेला आहे आणि पाठीवरती फार मोठे गोण्या घेऊन आलेले आहे आणि ते म्हणाले की आम्ही गीता पंडाचे मित्र आहोत आणि कृपा करून आम्ही खूप शिधा आणलेला आहे. डाळ आहे, तांदूळ आहे, तेल आहे, साखर आहे, खूप भाज्या आहेत. तर कृपा करून हे त्यांच्या आज्ञेवरून आपण घेऊन आलेलो आहे. तर कृपा करून हे तुम्ही लवकर घ्या आणि आम्ही जातो लगबगीने. तर पत्नीला फार आनंद झाला. अरे वा, घरामध्ये इतके दिवस काहीच शिजवायला धान्य नव्हतं. इतकं धान्य बघितल्यावर तिला फार आनंद झाला आणि ती लगबगीने त्यांचं स्वागत करून म्हणाली, तुम्ही बसाच आता इथे. मी काय करते, हे आता आणलेल्या शिद्यापासनं लवकर मी स्वयंपाक करते आणि तुम्हाला महाप्रसाद मी वाढते. तुम्ही बसा इथं. तर ते म्हणाले की नाही नाही, आम्हाला बसता येणार नाही, आम्हाला फार घाई आहे. आणि दुसरं काय म्हणाले, की हे बघा, मला मुळात खाताच येणार नाही बसलो तर, कारण माझ्या जिभेवरती आहे ना जखम झालेली आहे आणि माझ्या जिभेतनं रक्त यायला पहा. असं म्हणून जीभ दाखवली जगन्नाथाने. म्हणजे ते कृष्णच होते. भगवान जगन्नाथ आणि बलदेव होते ते. आणि मग ती पत्नी म्हणाली की नाही नाही, माझ्या पतीला उठवते मी, थांबा त्यांना तरी सांगते मी तुम्ही आल्याचं. नाही 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 म्हणले, मला फार जखम झालेली आहे आणि मला त्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, मी निघून जातो. मग ते निघून गेले लगेच. सगळं सामान ठेवलं त्यांनी. जवळपास वर्षभर पुरेल एवढं सामान आणलं होतं त्यांनी. आणि नंतर ती आपल्या पतीच्या खोलीत गेली, त्यांना उठवलं. अहो तुमचे मित्र आलेत कोणी आणि त्यांनी एवढं सामान आणलंय. ते म्हणले, कोण माझा मित्र आहे? म्हणजे ते बघायला आले. तर ते म्हणले की नाही, ते लगबगीने गेले आणि मग त्यांना तू थांबवायचं ना. मी त्यांना म्हणले थांबवण्याचा प्रयास केला, पण ते काही थांबले नाहीत. अरे मग त्यांनी एवढं सामान आणलं आपल्यासाठी, त्यांना कमीत कमी तू भोजन तरी करून वाढायचं. ते म्हणले की नाही, माझी जीभ कापलेली आहे, माझ्या जिभेतनं रक्त येते आणि मला काही खाता येणार नाही. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला गीता पंडाच्या. ते म्हणाले की तू ओळखलं नाहीस, ते कोण आले होते. ते सर्व जीवात्म्यांचे परमप्रिय मित्र, सुहृद, हितचिंतक भगवान जगन्नाथ, बलदेव स्वतः इथं दुसऱ्या रूपात आले होते आपल्या घरी आणि आपल्या भक्ताचं उदरनिर्वाह करण्यासाठी, भरण पोषण करण्यासाठी स्वतः त्यांना यावं लागलं. का यावं लागलं? कारण तू त्यांचं वचन खोटं ठरवण्याचा प्रयास केलास. भगवान जगन्नाथ आपलं वचन खरं सिद्ध करून दाखवण्यासाठी इथं आले. तुझा गीतेवरच्या वाक्यावरती विश्वास नव्हता, तू खाट मारलीस त्याच्यावरती. जोरात खाट मारल्यामुळं भगवान जगन्नाथांच्या जिभेवरती जखम झाली आणि त्यामुळं त्यांनी इथं भोजन करायला थांबले नाहीत. त्यांनी दाखवून दिलं भगवंतांनी की माझी वाणी कधी खोटी ठरत नाही.
अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. परंतु तेवढा दृढ विश्वास त्या भक्ताला पाहिजे. विश्वास नसेल तर नाही होत. विश्वास नसेल तर नाही होत. तेवढा दृढ विश्वास पाहिजे. गीतापंडाचा विश्वास होता, त्याच्या बायकोचा विश्वास नव्हता. पण भगवान जगन्नाथ हे आपल्या भक्ताचं वचन किंवा भक्ताचा विश्वास कधी वाया जाऊ देत नाही. म्हणून सालबेगच्या आईचा विश्वास होता दृढ. भगवान जगन्नाथ रक्षण करतील माझ्या पुत्राचं. भले तो अधमपतीत आहे, खूप पाप केलेलं आहे, यवन जातीत जन्मलेला आहे, पण जगन्नाथाच्या कृपेवर तिचा विश्वास होता. आणि तिचा विश्वास सिद्ध करण्यासाठी सालबेगवर कृपा झाली. म्हणजे भगवान जगन्नाथ अशा व्यक्तीवर कृपा करतात जो येन केन प्रकारेनं त्यांच्या भक्ताशी संबंधित आहे. म्हणून वैष्णव आचार्य आहेत ते असं म्हणतात की आपण भगवंताचा दास होण्याचा प्रयास केला नाही पाहिजे, भगवंताची सेवा करण्याचा प्रयास केला नाही पाहिजे. भगवंताचे जे भक्त आहेत, भगवंताच्या भक्तांचे भक्त आहेत, अशी वैष्णवांची भक्तांची सेवा केली पाहिजे, त्यांचा दास व्हायला पाहिजे. कारण का, तेव्हा भगवंताची कृपा चटकन होते. जो म्हणत आहे की मी भगवान कृष्णाचा दास आहे, कृष्ण म्हणतात की तो माझा दास नाही. भागवतमध्ये सांगितलेलं आहे. भागवतमध्ये अमरीश महाराजांनी 9व्या स्कंदामध्ये दुर्वास मुनींची कथा येते. तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात की हे दुर्वास मुनी, जो म्हणतो की मी विष्णूंचा दास आहे, तो माझा वास्तविक दास नाही. जो म्हणतो की मी विष्णू दासाचा दास आहे, तो माझा खरा भक्त आहे. म्हणजे भक्तांची सेवा केली तर कृष्ण कृपा होते, जगन्नाथाची कृपा होते. येन केन प्रकारे जो व्यक्ती भक्ताच्या संपर्कात आलेला आहे, थोडीशी भक्ताची सेवा केलेली आहे, भक्ताला फेवरेबल असं तो वागलेला आहे, त्याला नकळतपणे भक्ताची कृपा झालेली आहे, कृष्णाची कृपा लवकर त्याला प्राप्त होते नजीकच्या काळामध्ये. म्हणून शास्त्र, गुरु साधू आणि शास्त्र काय सांगतात, तुम्ही सतत भक्तांच्या संघात राहा, भक्तांची सेवा करा, कृष्ण तुमच्या सेवेने संतुष्ट होतील. तुम्ही डायरेक्ट कृष्णापर्यंत जाऊन सेवा करायचा अट्टहास करू नका. कृष्ण, काही लोक भगवंताचे चरण स्पर्श करण्यासाठी खूप आतुर असतात. मला भगवंताचे चरण पाहायचे, चरण स्पर्श करायचे, मग त्यांना वाटतं की आपण धन्य झालो. परंतु शास्त्र काय सांगतं, तुम्ही वैष्णवाचे चरण, त्या चरणांची धुळी प्राप्त करण्याचा प्रयास करा. महत्पाद रजो अभिषेकम 5व्या स्कंदामध्ये भरत महाराजा श्लोक विचारतात. असा कोणताही जीवात्मा भगवंत श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करू शकत नाही ज्याने वैष्णवाच्या चरण धुळीत स्नान केलेलं नाही. महत्पाद, महत् म्हणजे महान भक्त, महान भक्तांच्या चरणधुली जोपर्यंत मस्तकावर धारण करत नाही तोपर्यंत त्याला कृष्णाची कृपा मिळू शकत नाही. कारण भगवान कृष्ण भागवतमध्ये पुन्हा 9व्या स्कंदामध्ये अहम भक्त पराधीन, हे दुर्वास मुनी, हे सुदर्शन चक्र मी जे सोडलेलं आहे, हे मी सोडलेलं नाही. त्या अमरीश जो माझा महान गृहस्थ भक्त आहे पृथ्वी तलावरती, त्याच्या रक्षणासाठी हे सुदर्शन स्वतःहून गेलेलं आहे. आणि मी पण ते सुदर्शन चक्र माघारी घेऊ शकत नाही. कारण का, अहम भक्त पराधीन, मी माझ्या भक्ताच्या अधीन आहे. त्यामुळे भक्ताच्या अधीनतेच्या पलीकडे जाऊन मी सुद्धा काही कार्य करण्यास स्वतंत्र नाहीये, हे तू लक्षात ठेव. त्यामुळे हे सुदर्शन चक्र माझ्या आज्ञेने ते माघारी येणार नाही. हे सुदर्शन चक्रापासून तुमचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच पृथ्वीवरती जाऊन अमरीश महाराजांचे चरण पकडले पाहिजेत. आणि तो अपराध जेव्हा ते वैष्णव अपराध क्षमा करतील तेव्हा ते सुदर्शन चक्र तुमचा पाठलाग करण्याचं थांबेल आणि तुमचं प्राण रक्षण होईल, अन्यथा नाही होणार. हा संवाद आहे भगवान विष्णू आणि दुर्वास मुनी यांच्यामध्ये. तिथं भगवान विष्णू आपल्या भक्तांची महती, वैष्णवांची महती कथन करतात. म्हणून भक्ताला पण महाभागवत भक्त म्हटलं जातं. भगवंतांच्या नजरेमध्ये भक्ताचं स्थान परमश्रेष्ठ आहे.
भगवंताच्या शुद्ध भक्तांचं स्थान इतकं श्रेष्ठ आहे की भगवंत स्वतः भक्ताची सेवा करण्यासाठी आतुर असतात. स्वतः भक्ताची सेवा करण्यासाठी आतुर असतात. म्हणून असा दृढ विश्वास पाहिजे भगवंताच्या वाणीवरती. तो विश्वास नक्कीच भगवंत सार्थ ठरवतात. आता ज्याचा विश्वास नाहीये, डळमळीत आहे, 50% आहे, 10% 20% आहे, त्या पद्धतीत भगवंत त्याच्याशी आदान-प्रदान करतात. ज्याचा 100% विश्वास आहे, भगवंत 100% आदान-प्रदान करतात. ज्याचा 10% विश्वास आहे, भगवंत 10% आदान-प्रदान करतात. म्हणून असंच एक कर्नाटकातनं एक भक्त आला होता आणि त्याचं नाव होतं की गणपती भट्ट आणि तो भगवंताचा महान भक्त होता. तो सर्व शास्त्र जाणत होता. ब्रह्म काय, परब्रह्म काय त्याला सर्व माहिती होतं. आणि त्याने असं तो संसारी होता, ग्रस्त होता, बायका, मुलं, परंतु तो विरक्त होता आणि भक्ती सतत तो नामस्मरण, भगवंताची सेवा याच्यात मग्न असायचा. पण शेवटी त्याने असा विचार केला. त्याने ज्यावेळेला हे उत्कल खंडाचं महात्म्य वाचलं आणि पुरीमध्ये साक्षात परब्रह्म निवास करत आहेत, भगवान जगन्नाथ आहेत, हे जेव्हा त्यानं ऐकलं, तेव्हा त्वरित त्याने विचार केला, की आता उर्वरित आयुष्य या संसारात घालवण्यात काही अर्थ नाहीये. मी आता हे संसार सोडतो आणि जगन्नाथाचं दर्शन केल्यानंतर मला मोक्ष प्राप्ती होईल. कारण हे त्यानं वाचलं होतं कुठं शास्त्रामध्ये. उत्कल खंडात असं लिहिलंय, की जो जगन्नाथांचं दर्शन करतो त्याचा त्वरित त्याला मोक्ष प्राप्ती होते, मुक्ती प्राप्त होतो. हे त्याचा इतका दृढ विश्वास होता, त्वरित त्याने सगळं सोडलं आणि तो चालत, चालत, चालत पुरीमध्ये आला. पुरीच्या बाहेर आल्यानंतर अनेक, अनेक हजारो लोक त्याला भेटले आणि त्याने त्यांना विचारलं, "तुम्ही कुठून येतात? कुठून येतात?" तर ते म्हणाले, की "आम्ही जगन्नाथपुरीहून येतो आणि आम्ही जगन्नाथ." त्याने विचारलं, "तुम्ही जगन्नाथाचं दर्शन झालं का तुम्हाला?" ते लोक म्हणे, "हो, आम्हाला जगन्नाथाचं दर्शन झालं. इतकं सुंदर दर्शन झालं. रत्नवेदीवर जगन्नाथ आहेत, बलदेव आहेत, सुभद्रामाई आहेत. आणि मग तुम्ही परत कसे काय चाललात?" आता काय दर्शन झालं आम्हाला छान, आम्हाला आनंद वाटला. परत आम्ही घराकडे चाललो आहोत. तर हे काही त्याला उमगेना. कारण त्याचा शास्त्रवाणीवर इतका विश्वास आहे. तो म्हणाला, की "मी तर शास्त्रात असं वाचलेलं आहे, पुराणामध्ये, स्कंद पुराणात, की जो जगन्नाथाचं दर्शन करतो तो मोक्ष पावतो म्हणजे तो वैकुंठाला जायला पाहिजे. हे लोक घराकडे कसे काय चाललेले आहेत आपल्या?" नाही, नाही म्हटलं त्याला मग माझ्या वाचण्यात काही गडबड झाली का? हे लोक घराकडे का चाललेत परत? म्हणजे त्याचा तो इतका निरागस आणि साधा भाव होता, की शास्त्राची वाणी खरी ठरायलाच पाहिजे ना. ते लोक परत का चालले? त्यांना ते म्हणते ते खोटं तर बोलत नाहीत. जगन्नाथाचं दर्शन झालंय, मग त्यांना मोक्ष मिळाला. जो ब्रह्मदर्शन करतो, परब्रह्माचं दर्शन करतो, तो पुन्हा संसारात जात नाही. मग हे नक्की काय आहे? त्याला खूप मोठा मग तो म्हणाला, की इथं ब्रह्म असू शकत नाही. मग छे, 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 छे. मग पुरीमध्ये ब्रह्म नाही. मग माझ्या वाचण्यात काहीतरी गलती झालेली आहे. मग तो माघारी फिरला वेशीवरनंच आणि माघारी चालत, चालत गेला. भगवान जगन्नाथांनी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ते त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, की "काय अय महात्मागण, तुम्ही वेशीवरनं का बरं माघारी फिरला? जगन्नाथाचं दर्शन करण्यासाठी आला होता." तर ते म्हणले, की "हे बघा महाशय, मी तर असं उत्कल खंडात वाचलेलं आहे, जो जगन्नाथाचं दर्शन करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. पण हे लोक तर सांगत आहेत, की ते जगन्नाथाचं दर्शन करून येत आहेत आणि मग हे घराकडे कसे काय परत चाललेत पुन्हा घराच्या ओढीने? तेव्हा माझा विश्वास नाही हो, की इथं परब्रह्म साक्षात आहेत, जगन्नाथ आहेत, हे म्हणून मी माघारी चाललोय." तर ते म्हणले, की "हे बघ, असं आहे, की भगवान जगन्नाथ जे आहेत, तर ते गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे, की "ये यथा मां प्रपद्यन्ते स्थांस्तथैव भजाम्यहम्." जो ज्या भावाने मला शरण येतो, त्या भावात मी त्याच्याशी आदान-प्रदान करतो. त्यामुळे हे लोक जे आहेत, ते नक्की जगन्नाथाचं दर्शन करण्यासाठी आले होते. पण दर्शन करून त्यांना पुन्हा घरी पण जाण्याच्या इच्छेने आले होते. ते मोक्षप्राप्तीच्या इच्छेने आले नव्हते. त्यांची सांसारिक आसक्ती अजून सुटलेली नाहीये. मग मी कसं म्हणजे मी असं म्हणले नाही ते मग ते म्हणाले, की "मग जगन्नाथ त्यांना कसे काय नेतील धामामध्ये? अजून त्यांची इच्छाच परिपूर्ण झाली नाही. त्यामुळं तू गोंधळून जाऊ नकोस. भगवान
जगन्नाथांच्या संबंधी जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते तंतोतंत खरं आहे. ज्याचा विश्वास आहे की हे साक्षात परब्रह्म आहे आणि तो ज्या भावनेमध्ये त्या दर्शन करतो, त्वरित त्याला मोक्ष प्राप्ती होते. पण ज्याची अजून संसारिक आसक्ती आहे आणि ज्याला घरी अजून परतण्याची इच्छा आहे, पण तरी सुद्धा तो काही भावनेने, श्रद्धा भावनेने दर्शन करत आहे, तर त्यालाही माझ्या दर्शनाचा लाभ होतो. परंतु त्यांना अजून घरामध्ये आसक्ती असल्यामुळे ते परत जाणार आहेत. त्यामुळे मी त्यांच्या इच्छेत हस्तक्षेप करत नाही. भगवंताचं. तर मग त्याचा विश्वास आला. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आणि मग तो म्हणाला, "नाही, नाही, मी जातो." आणि मग ते परत आले आणि परत पुरीमध्ये आल्यानंतर मग त्यावेळेला स्नान यात्रेचा का असा उत्सव होता कोणता तरी आणि स्नान यात्रेच्या नंतर वाटतं मग ते दर्शन करायला आले. पण दर्शन करायला जाताना की त्यांना असं वाटत होतं की परब्रह्म हे हत्तीच्या वेशात असलं पाहिजे. हत्तीच्या वेशामध्ये सोंड असायला पाहिजे. पण ते तर तसं दिसत नाही. भगवान जगन्नाथाचे मोठे-मोठे डोळे आहेत, हे आहेत. मग ते परत वापस जायला लागले. त्यांना असं वाटलं की हे परब्रह्म असे कसे काय असू शकतात? मग ते परत गेल्यानंतर अ, भगवान जगन्नाथ जे आहेत, ते पंडाच्या स्वप्नात आले. म्हणाले की माझा भक्त जो आहे, तो माझं दर्शन करून वापस गेलेला आहे. कारण त्याला जसं पाहिजे तसं दर्शन प्राप्त झालेलं नाही. तू काय कर, तू त्याला परत घेऊन ये. गणपती भट्टला परत घेऊन ये. आणि मग त्याला गणपतीच्या वेशामध्ये जगन्नाथाचं दर्शन पाहिजे होतं. आणि तो परत आला. विनवणी त्या पंडाने जाऊन भगवान जगन्नाथांनी तुला परत बोलावलंय दर्शन करण्यासाठी. आणि मग तो परत आले तेव्हा जगन्नाथ आणि बलदेवजींनी गणपतीचा वेश धारण केला होता, अशी मोठी लांब सोंड. आणि मग तो गणपती भट्ट जो आहे तो इतका खुश झाला आणि मग भगवान जगन्नाथांना तो शरणागत झाला आणि इथंच बसून त्याने जगन्नाथांची भक्ती केली आणि तो वैकुंठाला गेला. तर भगवंत जे आहेत इतके कृपाळू आहेत, जशी ज्याची इच्छा आहे, जसा ज्याचा भाव आहे तसं त्याला आदान प्रदान करतात. आणि म्हणून आज सुद्धा मला वाटते स्नान यात्रा झाल्यानंतर, बरोबर आहे ना, नेत्रोन्मिलन स्नान झाल्यावरती नेत्रोन्मिलन जेव्हा होतं, स्नान झाल्यावर 15 दिवसांनी भगवंतांना रेस्ट दिली जाते. भगवंतांना ताप येतो, मी सांगितलं ना, ताप येतो. मग पुन्हा 15 दिवसानंतर ज्या वेळेला अ, नवीन दर्शन दिलं जातं, भगवंत बरे वाटल्यानंतर, भगवंत निरोगी झाल्यावर, त्यावेळेला ते दर्शन जे आहे ना, तर ते हाती वेशात असतं. आजही पंडा लोक काय करतात, जगन्नाथांना अशी मोठी सोंड लावतात, बलदेवजींना पण सोंड लावतात. तुम्ही जर युट्यूबवर किंवा गुगलवर बघितलं हाती वेश म्हणून, लगेच जगन्नाथाचं असं गणपतीच्या वेशात रूप येईल. तर तो वेश त्यावेळेला घालतात का? गणपती भट्टासाठी. भगवंताचा जो महान भक्त आहे, कारण त्याचा विश्वास आहे शास्त्रावरती. म्हणून धामामध्ये कशा भावनेने आलं पाहिजे, की शास्त्रात दिलेल्या सर्व गोष्टी तंतोतंत खऱ्या आहेत. त्या विश्वासानं इथं आलं पाहिजे. त्या विश्वासानं भजन केलं पाहिजे. त्या विश्वासाने परिक्रमा केली पाहिजे. त्या विश्वासानं दर्शन केलं पाहिजे. महाप्रसाद ग्रहण केला पाहिजे. अशा श्रद्धेनं जर तुम्ही कराल, तर भगवान जगन्नाथाची कृपा होईल. अन्यथा काय आहे, की जर तुम्ही हे श्रद्धा नसेल, हा विश्वास नसेल, तर आपण फक्त जे करतो ना, ते फक्त एक यांत्रिक पद्धतीने केलेलं कर्मकांड होईल. यांत्रिकी पद्धतीनं. जसं कारखान्यामध्ये काम करतात लोक. त्यात काय त्यांचा भाव किंवा प्रेम असतं का? किंवा श्रद्धा असते का? नाही. आपलं करायचं म्हणून करतात. तसं धामामध्ये येतात लोक, धामामध्ये लाखो लोक येतात, नाही का? पण त्यांचा श्रद्धा, कारण त्यांनी शास्त्रात श्रवण केलेलं नसते. भक्ताकडून, वैष्णव भक्ताकडून श्रवण करणं फार महत्वाचं आहे. शास्त्रामध्ये त्या धामाचं महात्म्य दिलेलं आहे. परिक्रमा करण्याचं महात्म्य दिलेलं आहे. दर्शनाचं महात्म्य आहे. महाप्रसादाचं महात्म्य आहे. गोष्टी खूप सुलभ आहेत कलियुगात. पण कलियुगामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का? लोकांची श्रद्धा किंवा विश्वास नाही. विश्वास गमावलेला आहे लोकांनी. आता ह्याला अनेक घटक कारणीभूत असतील. परंतु शास्त्र कधीही, त्यात रंच मात्रही झूठ नाहीये, हे लक्षात ठेवा. शास्त्रात कुठलीच गोष्ट आजवर कधी बदललेली नाही. कुठल्या पुराणातला काही श्लोक बदलला
लाखो वर्षापासून जे शास्त्र आहे, जे गीता पंडांनी वाचलेलं आहे, किंवा महान वैष्णव आचार्यांनी, शुकदेव गोस्वामींनी, नारद मुनींनी. आता नारद मुनी, त्यांचा इतिहास भागवत मध्ये, तेच नारद मुनी इंद्रद्युम्न महाराजांना जगन्नाथांचं सगळं प्राकट्य करून घेतात. म्हणजे नारद मुनीचं स्थान किती उच्च कोटीचं आहे पहा. भगवान जगन्नाथांनी सर्वप्रथम दर्शन द्वारकेमध्ये भगवान कृष्णानी, बलरामांनी आणि सुभद्रामाईनी हे दर्शन नारद मुनींनाच दिलेलं आहे. विचार करा, म्हणजे किती उच्च कोटीचे भक्त आहेत ते नारद मुनी. म्हणून त्यांच्या वचनावरती आपला विश्वास पाहिजे. व्यासदेवांच्या वरती, शुकदेव गोस्वामी, अशा महान आचार्य येऊन गेलेले आहेत पुरीमध्ये. श्रीपाद रामानुजाचार्य येऊन गेलेले आहेत 12व्या शतकामध्ये. आणि रामानुजाचार्य भारत भ्रमण करतात. रामानुजाचार्य कोण आहे ते सांगतो आधी. रामानुजाचार्य श्री संप्रदायातले महान वैष्णव आचार्य आहेत. 1000 वर्षापूर्वी होऊन गेले. दक्षिणेकडं श्रीरंगम क्षेत्र आहे, असं धाम आहे, रंगनाथ स्वामी. तिथं पण आपण एकदा यात्रा केली पाहिजे. दक्षिण भारतात रंगनाथ स्वामींच्या तिथं त्यांचा निवास होता. पण भारतभर त्यांनी वैष्णव संप्रदाय, श्री संप्रदाय म्हणजे लक्ष्मीनारायणाची सेवा कशी करावी, भक्ती कशी करावी, हे जनसामान्यांना त्यांनी शिकवलं. म्हणून आज दक्षिण भारतामध्ये जे मोठमोठे मंदिरं दिसतात, गोपुरं दिसतात, आणि लक्ष्मीनारायणाची भक्ती, सेवा, बालाजीची एवढं महिमा, हे कशामुळे? रामानुजाचार्यांच्या कार्यामुळे झालेले आहेत. ते साक्षात लक्ष्मण, प्रभू रामचंद्रांचे भाऊ लक्ष्मणचे अवतार होते असं म्हणतात, अंश अवतार. तर हे रामानुजाचार्य ते जेव्हा पुरीमध्ये आले, तर पुरीमध्ये आल्यानंतर आता इथं कसे आहेत, प्रत्येक धामामध्ये भगवंताची पूजा, भोगाची पद्धती वेगवेगळी आहे. काही ठिकाणी आरतीच्या सगळ्या वेळा फिक्स आहेत, त्याच वेळा आरती होते, त्याच वेळा भगवंतांना भोग लागतो, बरोबर आहे. पण इथं पुरीमध्ये तसं काही वेळापत्रकानुसार चालत नाही, तर जगन्नाथाच्या इच्छेवर चालतं. आणि म्हणून पंडा लोक जे आहेत ना, ते कधी मध्यरात्री पण भोग लावतात, कधी सकाळी लावतात, असं काही टायमिंग फिक्स नाहीये. आणि मग हे पंडा लोकांचे नियम पण काही नाही आहेत बरं का. म्हणजे हे पंडा जे आहेत भगवंताचे ते सेवक आहेत. आणि त्यामुळे ना त्यांच्यात आपण दोष नाही पाहिले पाहिजेत. काही काही पंडा आता ते पान खातात, त्यामुळे त्यांचे दात लाल झालेले आहेत. परंतु आपण त्या भावनेनं त्यांना नाही पाहिजे, कारण ते भगवंताचे सेवक आहेत, भगवंतांना ते प्रिय आहेत. ते पंडा जे ते जगन्नाथांच्या हातावरती हात पण ठेवू शकतात. पण हे रामानुजाचार्यांनी जेव्हा या गोष्टी पाहिल्या इथं, तर ते तर एकदम शास्त्र काटेकोर पालन करणारे होते, नाही का. त्यांनी त्या पंडांची मीटिंग घेतली. म्हणले की असं जगन्नाथांची सेवा करू नका, ते साक्षात परब्रह्म आहेत. मग त्यांनी त्यांना नियम घालून दिले. तुम्ही असे असे पहाटे उठून अंघोळ करा, अंघोळ करून मग तुम्ही भगवंताची अशी अशी सेवा करा. तुम्ही सगळं सोहळं नेसलं पाहिजे, शुद्ध सगळे आयटम शुद्ध पाहिजेत, आणि मग तुम्ही अशी आरती केली पाहिजे, वेळेवर भोग पाहिजे, असे ढीगभर नियम घालून दिले त्यांनी. आणि मग हे पंडा लोक जे आहेत, त्यांनी ते काही शास्त्रामध्ये फार प्रवीण नाहीयेत, शास्त्र त्यांनी वाचलेलं नाहीये. मग त्यांना फार अडचण झाली. आता करायचं काय? आम्हाला तर अशी सवय लागलेली आहे, आमच्या पद्धतीने आम्ही जगन्नाथाची सेवा करतो, आणि महाशयांनी तर एवढे नियम घालून दिलेले आहेत. मग त्यांनी जाऊन जगन्नाथांना प्रार्थना केली त्या पंडांनी, की हे असं असं ते, आता ते तर वैष्णव आचार्य आहेत, आम्ही त्यांचं आज्ञा पण मोडू शकत नाही. मग काय करायचं? जगन्नाथांना त्यांनी प्रार्थना केली. तर त्यानंतर त्या रात्री रामानुजाचार्य इथं झोपले होते. त्याच रात्री जगन्नाथांनी त्यांना उचललं, आणि पुढं एक धाम आहे, कुठलं, कुर्मक्षेत्र का, कुर्मक्षेत्र का, कुर्मक्षेत्र म्हणून काहीतरी धाम आहे, तिथं नेऊन ठेवलं त्यांना. आणि ते सकाळी उठून बघतायत, हा, ते सकाळी उठून बघतायत की मी तर पुरी धामात होतो, मी इथं कसं काय आलो. मग त्यांना समजलं, अरे मी त्या सेवकांना सगळे जे सांगितलं ते भगवान जगन्नाथांना कदाचित आवडलं नाही, आणि त्यामुळे जगन्नाथांच्या पंडांना काही नियम शिकवायच्या भानगडीत कोण पडत नाही तेव्हापासून. जसं चाललंय तसं सेवा चालू द्या, कारण ते भगवंतांना तसं चालतं, भगवंतांना त्यांच्या सेवकांकरवी केलेली सेवा आवडते. त्यामुळे आपण पण काही दोष पाहू नये. आणि
पण विश्वास जो आहे, शास्त्रावरती विश्वास अढळ पाहिजे. भगवंताच्या लीलेवरती, भगवंताच्या महाप्रसादावरती, भगवंताच्या वाणीवरती, भगवंताच्या नामामध्ये जितका तुमचा विश्वास असेल, भगवंत तुमच्याशी आदान-प्रदान करणार. ज्याचा विश्वास नाही, तर भगवंताच्यासाठी ते फक्त एक मूर्ती आहे. पण ज्याचा विश्वास आहे साक्षात परब्रह्म आहे, त्याच्यासाठी भगवान जगन्नाथ परब्रह्म आहे. आणि म्हणून साक्षी गोपाल म्हणून स्थान आहे, 26 जानेवारीला आपण बघणार आहोत. ते तेच सिद्ध करतायत. ज्याचा विश्वास आहे ही मूर्ती नाहीये, हे साक्षात भगवंत आहेत. म्हणून ती मूर्ती वृंदावनहून चालत चालत इथं आली साक्षी गोपालला. ती कथा मी तिथं सांगेन नंतर तुम्हाला. पण भगवंताच्या याच्यावरती आणि हा विश्वास कसा वाढतो? साधू संघामध्ये, आपोआप नाही वाढत. जेव्हा तुम्ही शास्त्र श्रवण कराल, भगवंताच्या कथा श्रवण कराल आणि गीता आणि भागवत मध्ये दिलेले हे सगळे जे काही महान वैष्णवांच्या चरित्र गाथा आहेत आणि प्रार्थना आहेत, त्यांचे उपदेश आहेत, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, अमरीश महाराज, भरत महाराज, पृथू महाराज, नारद मुनी आहेत, व्यासदेव आहेत, भीष्म पितामह आहे, कुंती महाराणी, अशा महान वैष्णवांच्या प्रार्थना श्रील प्रभुपादांसारख्या प्रमाणित वैष्णव आचार्यांकडून श्रवण करतो, तेव्हा आपला कुठं श्रद्धा विकसित होते. श्रद्धा असल्यावर मग तो व्यक्ती साधू संघात येतो. साधू संघ झाल्यावर भजन करायला लागतो. भजन करायला लागल्यावर मग त्याचे अनर्थ निघून जातात. अनर्थ निघून झाल्यावर त्याला रुची येते. रुची आल्यावर भगवंताप्रती आसक्ती वाढते. आसक्ती झाल्यावर मग भाव येतो. मग भगवंताप्रती प्रेम होतं. कारण हे जे काही महान भक्त झाले ते काही एका रात्रीत झालेले नाहीत. त्यांनी साधना केलेली आहे, कुठंतरी त्यांची पूर्व सुकृती आहे आणि त्यांनी वैष्णवांची सेवा केलेली आहे आणि कुठल्या तरी जन्मामध्ये वैष्णवाची सेवा केली असेल तर आपल्याला साधू संघ प्राप्त होतो आणि साधू संघामध्ये मग येऊन आपण भजन करतो. भजनामध्ये रुची येते. असंच कोणी येत नाहीये. भगवंतानी बोलवल्याशिवाय भगवंताच्या धामात कोणी येत नाही. म्हणून आपलं काम काय आहे? भगवंतानी दिलेलं गीतेत उपदेश आहेत, भागवतमध्ये वैष्णव आचार्यांनी दिलेले उपदेश आहेत, ते सतत ऐकले पाहिजेत आणि जीवनात उतरवण्याचा प्रयास केला पाहिजे. भगवंत हे पाहत नाहीत की तुम्ही किती करताय. भगवंत हे पाहत नाही की तुम्ही किती भोग लावलेत, किती सेवा केल्यात. भगवंत हे पाहतायत ते करण्यामागे तुमचा हेतू किंवा भाव काय आहे. तुम्ही प्रेमाने नुसती खिचडी भगवंतांना अर्पण केली, जसं कर्माबाईची कथा सांगितली ना तुम्हाला. कर्माबाई जी महाराष्ट्राची महान भक्त इथं येऊन राहिली जगन्नाथांची, ती फक्त खिचडी भोग लावायची भगवान जगन्नाथांना. असं नाही की खाजा आणि जसं आता 56 भोग लावतात. पण भगवान जगन्नाथ 56 भोग सोडून तिची खिचडी खाण्यासाठी झोपडीत रोज पहाटे जायचे आणि पुजारी उठवायच्या आतच भगवान जगन्नाथ परत येऊन रत्नवेदीवर बसायचे. म्हणजे इतकी खिचडी ती आवडत होती जगन्नाथांना. त्या दिवशी दुपारी मी आणली होती ती कर्माबाईची खिचडी. एवढे एवढे ह्याच्यामध्ये ती आजही भोग लागते. कर्माबाईची खिचडी म्हणतात, ती लावावी लागते. कारण का ते राजानं वचन दिलं भगवान जगन्नाथांना की आम्ही रोज कर्माबाईची खिचडी भोग लावू. तर ती सकाळी उठून भगवंतांना भोग बनवायची प्रेमानं. तिला पण काही नियम माहित नाहीत, शुद्धता नाही, आंघोळ न करताच भगवंतांना भोग बनवायची. पण भाव इतका शुद्ध आहे, तो भावग्राही जनार्दन जगन्नाथ स्वतः ते खाण्यासाठी यायचे. आणि एक दिवस दक्षिण भारत ब्राह्मण आला आणि म्हणाला की नाही नाही नाही, असं कुठं असतंय का? आंघोळ नाही, काय नाही, आणि तुम्ही भोग बनवायला लागलात आणि भगवान ते येऊन खातात, तर किती तुम्ही शुद्धता पाळली पाहिजे. स्वच्छ धुतलेले कपडे घातले पाहिजेत, मंत्रोच्चारण केलं पाहिजे, मग खिचडी शुद्ध सामग्रीनी बनवली पाहिजे. पण हे सगळं करण्यात खूप वेळ गेला आणि दुसऱ्या दिवशी जगन्नाथ आले, पण त्यांना ताटकळत बसावं लागलं. कारण का अजून खिचडी तयार नाही झाली. ती कर्माबाई आंघोळ करत बसली, कपडे धुत बसली, मंत्रोच्चारण करत बसली, आचमन करत बसली. खिचडी बनवायला खूप वेळ झाला. मग कसं तरी जगन्नाथ खिचडी खाऊन आले मंदिरामध्ये, परंतु तोंड धुवायचं राहिलं आणि ओठावरती काय राहिले, भाताचे कण तसेच राहिले. आणि पुजारी जगन्नाथांना उठवाय आले तर पाहतात की जगन्नाथांच्या तोंडावरती खिचडीचे कण आहेत. मग त्याने भगवंतांना प्रार्थना केली, काय रहस्य आहे, अजून तर भोग लावलाच नाही, मग जगन्नाथांच्या चेहऱ्यावरती तोंडावरती भात आणि खिचडी कसं काय? तेव्हा जगन्नाथ म्हणतात की त्या
ब्राह्मणाला जाऊन सांग, मी रोज कर्माबाईची खिचडी खातो आणि तो ब्राह्मण जो आहे त्या दिवशी तिला खूप नियम शिकवून गेला. तर म्हणा तिला तसं काय सांगू नकोस, ती जशी बनवत होती तशी मला प्रिय आहे. कारण मी माझ्या भक्ताच्या अधीन आहे. मी भक्तवत्सल आहे. माझा भक्त, प्रेमी भक्त, जो जसं देईल तसं मी ग्रहण करतो. त्यामुळे तिला नियम पालन करण्याची गरज नाही. कारण तिचा भाव उच्च कोटीचा आहे. मग त्या ब्राह्मणाला सांगितल्यावर ब्राह्मणाला खूप पश्चाताप झाला आणि तो ब्राह्मण जो आहे क्षमायाचना केली. मग तिला समजलं, अरे कर्माबाई साधारण वाटत होती मला, अडाणी खेडेगावातली स्त्री आहे, पण तिचा भाव इतका उच्च कोटीचा आहे, रागानुगा भक्तीचा स्तर आहे तिचा. मग म्हणाले की नाही नाही, तू जसं बनवत होती तसंच बनव, तू काही नियम सगळं सांगितलं विसरून जा. मग भगवान जगन्नाथ पुन्हा तिची खिचडी खायला रोज येत होते. पण ती गेल्यानंतर जगन्नाथ रडू लागले. जगन्नाथांच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि राजाने जाऊन भगवंतांना प्रार्थना केली. तर राजाला भगवंत म्हणाले की कर्माबाई गेली, आता मला खिचडी कोण खाऊ घालणार. म्हणजे तिचा वात्सल्य भाव होता, कर्माबाईचा वात्सल्य भाव होता आणि बंधू मोहंतीचा भाव हा सख्यत्वाचा होता. येते का लक्षात तुमच्या? यशोदामाईचा जसा वात्सल्य भाव आहे, ग्वालबाल सख्यांचा साख्य भाव आहे. म्हणजे तुम्ही जसा भाव ठेवता, भगवंतांना तुम्ही मित्र म्हणून पाहाल, भगवंत तुमच्याशी मित्र म्हणणार. तुम्ही जर भगवंतांना आपला पुत्र मानला तर भगवंत पुत्रवत व्यवहार करणार आणि भगवंतांना तुम्ही प्रेमी मानलं तर भगवंत पण तुम्हाला प्रेमी रूपात पाहणार. अशा प्रकारे भगवंत भक्ताचा जसा भाव आहे तसं आदान प्रदान करतात. म्हणून कर्माबाईचा स्तर इतका उच्च कोटीचा होता की कर्माबाई गेल्यानंतर राजाने वचन दिलं की भगवंता, कर्माबाई सारखा भाव आमच्यात नाहीये, पण तरी पण आम्ही रोज राजभोगामध्ये कर्माबाईच्या खिचडी आम्ही तुम्हाला अर्पण करू. म्हणून आजही 56 भोगामध्ये कर्माबाईची खिचडी हा एक प्रकार आहे, तर जो रोज अर्पण केला जातो. अशा प्रकारे जगन्नाथ भक्त वत्सल आहेत, जगन्नाथ पतित पावन आहेत. ते अतिशय अधमपतित नीच यवन जातीतला जन्मला असला तरी पण भाव जर त्याचा प्रेम भाव असेल तर भगवंत आदान प्रदान करतात. भगवंत तो जात धर्म, तो किती पापी आहे ते पाहत नाहीत. मग अशा पतित पावन जगन्नाथांचा आपण आश्रय घ्यायचा का नाही? कारण का या जगामध्ये त्यांच्याशिवाय आपला कोणी नाथ नाहीये. एकच नाथ जग. तर अशा नाथ म्हणजे काय, तर स्वामी. आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरा कोणी आश्रय नाहीये. आणि म्हणून ही जी कंठीमाळा धारण केलेली आहे, ही कंठीमाळा काय, आपले नाथ कोण आहेत? जगन्नाथ. आपले स्वामी कोण आहेत? हे त्याचं प्रतीक आहे. हे असंच तुळशीमाळा नाही घातलेल्या शो साठी. आपण डिक्लेअर करतो, आपण तिलक धारण करतो, तुळशी घालतो, माळ जप करतो. याचा अर्थ आपले नाथ कृष्ण आहेत आणि ज्याचे नाथ कृष्ण आहेत तो कधी या जगात अनाथ नाही. तो कसा आहे? सनाथ आहे. म्हणून रामानुजाचार्यांचे गुरूंचे गुरु यमुनाचार्य, त्यांचे फार सुंदर श्लोक आहे स्तोत्र रत्नमालामध्ये की ते म्हणतात की हे भगवान, की तो श्लोक आठवत नाही मला, पण ते असं म्हणतात, त्याचा अर्थ असा आहे, कधी मी सनाथ होईन. आजवर जन्मजन्मांतर मी अनाथ असल्यामुळे या यातना भोगत आलेलो आहे, पण आता मनुष्य जन्मात मला समजलेलं आहे की तुम्हीच वास्तविक आमचे नाथ आहात, तर मला सनाथ बनवा. सनाथ बनवा म्हणजे काय? आता मला तुमचा आश्रय घेऊ द्या. आता मला बाकी कुणाचा आश्रय नको. मित्र, सगळे संबंधी, परिवार, नातेवाईक, समाजातले लोक, पुढारी मंडळी, राजकारणी लोक किंवा माझी स्वतःची बुद्धी, धन, हे आपले आश्रय आहेत. आपल्याला असं वाटतं की धन खूप कमावलं तर ते धन कामी येईल. मित्र परिवार वाढवला तर लोकांच्यात आपलं नाव राहिलं तर लोक आपल्याला रक्षण करतील. तर हा आपला सगळा भ्रम आहे, याला माया म्हणतात. तर हे कोणी नाथ नाही आहेत आपले, किंवा हे आपले रक्षण करते नाही आहेत, हा सगळा भ्रम आहे. वास्तविक आपलं एकमेव नाथ आहेत ते आहेत जगन्नाथ. कारण ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भक्ताचं रक्षण करण्यात कधीही चुकत नाहीयेत.
म्हणून अशा भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे या कलियुगामध्ये त्यांच्या नामस्मरणाद्वारे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांनी आश्रय घेण्यासाठी आपलं नाम दिलेलं आहे. हरे कृष्ण महामंत्र दिलेलं आहे. आपल्याला 2 कान आणि 1 जीभ दिले भगवंतांनी. त्या इंद्रियाचा उपयोग नाम घेण्यासाठी करायचा. जर आपण नाम घेतलं नाहीये तर स्वाभाविक आहे आपलं मन, आपली इंद्रिय दुसऱ्या कशात तरी आश्रय शोधणार. म्हणून नाम रूपात कृष्ण आलेले आहेत. तर ते जितकं आपण नाम जप करू, कीर्तन करू, तेवढं आपलं मन आणि बुद्धीला कृष्णामध्ये आश्रय भेटतो आणि तो आश्रयच अंतसमयी आपल्या कामास येईल. कारण मनानं जितकं कृष्णाचं चिंतन होईल, जिभेनं जितकं नामस्मरण होईल, तर अंतसमयी मुखामध्ये आपल्याला भगवंताचं नाम येईल आणि अंतसमयी कृष्णाचं स्मरण करत जो देह त्याग करतो तो भगवंताच्या धामाची, वैकुंठाची प्राप्ती करतो. हे निश्चित आहे, कारण हे शास्त्रात दिलेल्या गोष्टी आहेत. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, याच्यावरती आपला दृढ विश्वास पाहिजे. म्हणून आपला ठाम असा निर्धार पाहिजे की अंतसमयी मला भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. ते हो अथवा न होतो, पण आपली तशी दृढ इच्छा पाहिजे. आणि म्हणून नित्य नियमाने आपण हरे कृष्ण महामंत्र जप केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कलियुग पावन हरे कृष्ण महामंत्र की, पतित पावन श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया सुदर्शन की, पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की, पतित पावन श्री निताई गौरचंद्र की, श्रील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंदे हरे.